नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागच्या पिरियडला आपण 1.4चे फर्स्ट 2 क्वेश्चन्स कंप्लीट केले होते, बरोबर. थर्ड क्वेश्चन्स काय होता, विदाऊट यूजिंग ट्रूथ टेबल, म्हणजे ट्रूथ टेबलचा यूज न करता आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. पण ते प्रूव्ह दॅट करायच्या आधी हा परत टेबल बघूया आपण, कारण टेबल अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये काही फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचा वापर करून आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. बघा, पी ऑर पी किंवा पी अँड पी असेल तरी आन्सर पी असतं, आयडेम्पॉर्टंट आहे. हा झाला कम्युटेटिव्ह. उलटा पुलटा केल्यानंतर बाहेर आणि आतमध्ये जर सेम सिम्बॉल असतील तर तो असोसिएटिव्ह लॉ होतो. आलं लक्षात. बाहेर ऑर असेल तर आतमध्ये अँड असतो, आलं लक्षात. किंवा बाहेर अँड असेल तर आतमध्ये ऑर असतो. हे ब्रॅकेट सॉल्व करणे म्हणजे पी ऑर क्यू अँड पी ऑर. हा पी ऑर या दोघांसाठी आहे, पी ऑर क्यूसाठी पण दिसतो ना, पी ऑर हा आरसाठी पण आहे. म्हणजे या दोन ब्रॅकेटचं कॉम्बिनेशन करण्यासाठी पी ऑर जर मी कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं, क्यू अँड आर राहतो, बरोबर का. म्हणजे एकतर याच्यावरनं ह्या दोन ब्रॅकेट तयार करायच्या किंवा दोन ब्रॅकेटवरनं एक ब्रॅकेट तयार करता आली पाहिजे. त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा खूप महत्त्वाचा आहे, आता कामात येणार आहे. एनी स्टेटमेंट ऑर फॉल्स दॅट स्टेटमेंट असतं, म्हणजे टी ऑर फॉल्स केलं तर टी येतं, फॉल्स ऑर फॉल्स केलं तर फॉल्स येतं. म्हणजे जी व्हॅल्यू इथे घेणार पीची तीच व्हॅल्यू इथे आन्सर असतं. अँडमध्ये मात्र पीची कोणतीही व्हॅल्यू असो, ट्रू असो का फॉल्स असो, अँडमध्ये फॉल्स असेल तर आन्सर फॉल्सच येतं. इथे पी ऑर टी टी असतो, पी अँड टी टी असतो. हे मी सगळं एक्सप्लेन करून दिलेलं होतं तुम्हा लोकांना. नंतर आहे पी ऑर निगेशन पी. हा कॉम्प्लिमेंट आहे, हा पण खूप वेळा आता तुम्हाला कामात येणार आहे. पी अँड निगेशन पी एफ असतो. निगेशन ऑफ निगेशन पी असतो, इनव्होल्युशन म्हणतात. टीचं निगेशन एफचं निगेशन माहिती आहे. हा डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, पी निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. लक्षात ठेवा डी मॉर्गन्स लॉ. हा परत ॲब्सॉर्प्शन लॉ, हा काही थोडासाच कामात येतो, जास्त वेळ नाही आहे. आता हा महत्त्वाचा आहे, याचं तुम्हाला आता यूज होणार आहे. पी इम्प्लाइज क्यू, लॉजिकली इक्विलंट टू निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू. हा एक लक्षात ठेवा. किती नंबरचा आहे तो, 10 नंबरचा. पी डबल इम्प्लाइज क्यू, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. याचा अजून लॉजिकली इक्विवलंट हा पण लक्षात ठेवा. कोणता आहे तो, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर हा एक इम्पॉर्टंट आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे, आलं लक्षात. आणि बाकीचे तर इम्पॉर्टंटच आहे. या सगळ्या टेबलचा आता वापर करणार आहोत आपण, आलं लक्षात. तर सर्वांनी हा टेबल समोर ठेवा, कारण प्रूव्ह दॅट आहे. इथं आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा नाही आहे, इथं डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे, शो दॅट करायचं आहे. त्याच्यानंतर लिहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल. बघा, हा फर्स्ट क्वेश्चन आहे, विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा नाही. मग काय करायचं आहे, तर हे जे टेबलमधले रूल आहे त्याचा वापर करून आपल्याला शो दॅट करायचा आहे. शो, प्रूव्ह किंवा शो दॅट. प्रूव्ह. पहिला क्वेश्चन्स काय आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. याची व्हॅल्यू किती दाखवायची आहे सांगा, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू, ही व्हॅल्यू दाखवायची आहे, बरोबर का. आता पी डबल इम्प्लाइज क्यू, मगाशीच टेबलमध्ये मी सांगितलं होतं, टेबलमध्ये सगळ्यात शेवटचा जो फॉर्म्युला होता, सगळ्यात शेवटचा म्हणजे बघा, हा पी डबल इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला हा दिसतो ना, पी डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, हा लक्षात. मग हा रूल आहे, लॉजिकली इक्विवलेंट आहे. एल एच एस घेऊया आपण, एल एच एस. मग एल एच एस काय आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. दिस कॅन बी लॉजिकली इक्विवलेंट टू, काय आहे ते सांगा, दिस इज लॉजिकली इक्विवलेंट टू पी अँड निगेशन क्यू ना. द्या, पी डबल इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हा लॉजिकली इक्विवलेंट आहे, आत्ताच आपण टेबलमध्ये बघितलं. नंतर पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू मगाशी सांगितलं होतं. पी इम्प्लाइज क्यूचा परत दुसरा रूल कोणता सांगा, पी इम्प्लाइज क्यू. बघा दिसतो का, पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पहिल्यावाला और सेकंडवाला तसाच. मग इथे पण तसं लिहूया, निगेशन ऑफ पहिल्यावाला और सेकंडवाला ॲज इट इज. मग काय येणार आहे इथं, निगेशन ऑफ फर्स्टवाला और सेकंडवाला तसाच, अँड इथे निगेशनवाला फर्स्टवाला कोण आहे, क्यू, और इथे काय येणार पी. हा पण रूल आपण बघितला, बरोबर का. त्याच्यानंतर
आता बघा इथे बाहेर आतमध्ये ऑर आहे, बाहेर अँड आहे, तर आपण डिस्ट्रीब्युशन लॉ अप्लाय करू शकतो. म्हणजे काय लिहू शकतो, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी, पुढे कोण आहे, हा निगेशन ऑफ पी या ब्रॅकेटला जोडून टाकू. अँड इथे काय आहे, निगेशन ऑफ पी ऑर पी. हा झाला तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता ऑर क्यू घ्या, ऑर क्यू घेतला का, ही एक ब्रॅकेट कंप्लीट झाली. नंतर ऑर क्यू, क्यू पण या ब्रॅकेटला जॉईन करा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होतो निगेशन ऑफ क्यू ऑर पी. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आलं लक्षात. बरं, आता आपण अँडने याला ओपन करूया, तो पण बाहेर कोणता आहे, अँड आहे, आतमध्ये कोणता आहे, ऑर आहे. आता ब्रॅकेट आपल्याला सेपरेट करूया, दोन ब्रॅकेट, म्हणजे काय ना, हा पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ येईल. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, ऑर परत निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड पी आहे इथे ना, निगेशन ऑफ पी अँड पी, ब्रॅकेट कंप्लीट झाली. ऑर परत इथे इथे काय येणार आहे, क्यू अँड निगेशन क्यू, बरोबर का. हां, परत क्यू अँड ऑर आला त्यामध्ये ना, ऑर पुढं क्यू अँड पी, क्यू अँड काय झाला, पी. बार आता लक्ष द्या, पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज, ऑर निगेशन पी अँड पी, निगेशन पी अँड पी, निगेशन पी अँड पी काय असतो बघा, निगेशन पी अँड पी, निगेशन पी अँड पी काय असतो, फॉल्स असतो. निगेशन पी अँड पी काय असतो, निगेशन पी अँड पी उलटा का सुलटा, कम्युटेटिव्ह लॉ चालतो. कम्युटेटिव्ह लॉ पी अँड क्यू असेल का क्यू अँड पी असो, काही हरकत नाही. निगेशन पी अँड पी काय असतं, फॉल्स, लिहून टाका फॉल्स इथं. बरं, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. निगेशन पी अँड पी कोणता लॉ आहे, निगेशन पी अँड पी आहे कॉम्प्लिमेंट लॉ, हा झाला फॉल्स, बरोबर का. बरं, ऑर दुसऱ्यामध्ये क्यू अँड निगेशन क्यू परत फॉल्स आहे. ऑर इथे काय आहे, क्यू अँड पी, क्यू अँड पी. बघा, एनी निगेशन पी अँड पी कॉम्प्लिमेंट लॉ, निगेशन क्यू अँड क्यू कॉम्प्लिमेंट लॉ, म्हणजे इथं कोणता लॉ येणार आहे, कॉम्प्लिमेंट लॉ, बरोबर ना, कॉम्प्लिमेंट लॉ, लक्षात घ्या. आता परत बघा, हा एक स्टेटमेंट आहे, तो ऑरने जोडला एफला, कोणताही स्टेटमेंट ऑरने जोडला एफला तर काय मिळतं बघा, इथं कोणताही स्टेटमेंट दिसतो का, इथं थांबा, कोणताही स्टेटमेंट ऑरने जोडला एफला, बघा पी ऑर एफ दिसतो, हा एक पी नावाचा स्टेटमेंट आहे, ऑरने जोडला एफला तर काय मिळतं, पीचंच आन्सर मिळतं. म्हणजे टी असो का फॉल्स असो, हे स्टेटमेंट ऑरने एफला जोडलं की हे पहिलं स्टेटमेंट मिळतं, म्हणजे पी मिळतं. मग बरं, तो कोणता लॉ आहे, तो लॉ आहे आयडेंटिटी. कोणता लॉ आहे, आयडेंटिटी. मग हे स्टेटमेंट ऑरने जोडलं एफला तर हे स्टेटमेंट राहणार आहे. मग काय येणार आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू, झालं का. हे मध्ये कोणता साईन आहे, सिम्बॉल आहे, ऑर. बरं, पुढे परत एफ ऑर हे स्टेटमेंट, कोणतंही स्टेटमेंट ऑरने, हे स्टेटमेंट ऑरने एफला जोडलं तर हे स्टेटमेंट राहणार आहे कोणतं, क्यू अँड पी. लक्षात, कोणता वापरला आपण रूल, आयडेंटिटी. बरं, आता पी ऑर क्यू असो का क्यू ऑर पी असो, एकच असतं ना, कम्युटेटिव्ह म्हणतो आपण. म्हणजे काय येणार, क्यू अँड पी ऑर निगेशन पी अँड क्यू, कोणता आहे, कम्युटेटिव्ह. बरं, पी अँड क्यू असो का क्यू अँड पी असो, कम्युटेटिव्ह लॉमध्ये चालतं. म्हणजे पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू, कोणता लॉ आहे, कम्युटेटिव्ह लॉ. आता लक्षात घ्या, राईट साईडला काय दिलेलं होतं तुम्हाला, पी अँड क्यू आलाय का, आलाय, ऑर आलाय, निगेशन पी अँड निगेशन क्यू हा पण झाला आहे. परत सांगतो एकदा, लक्षात घ्या, याचा पी इम्प्लाइज क्यूचा तो टेबलमधला फॉर्म्युला आहे निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे निगेशन ऑफ पहिला और दुसरा, इथे पण निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंडवाला. बरं, हे दोघं झालं. हा निगेशन पी अँडने याला जोडू, और क्यू अँडने याला जोडू, निगेशन पी अँडने जोडला दुसऱ्या ब्रॅकेटला, और निगेशन क्यू पण अँडने जोडला दुसऱ्या ब्रॅकेटला, याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. परत बघा, बाहेर अँड आहे, आतमध्ये ऑर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ परत होतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ माहिती आहे ना कसा असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ परत बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो, बाहेर ऑर असेल तर आतमध्ये अँड,
हे 2 ब्रॅकेट दिलं असेल तर त्यांचं कॉम्पॅक्ट आपण एका ब्रॅकेटमध्ये कन्वर्ट करू शकतो. एक ब्रॅकेट दिली असेल तर 2मध्ये. मग असे 2 ब्रॅकेट होत्या. आता एकच ब्रॅकेट आहे ना, पी ऑर हे म्हणजे पी ऑर क्यू अँड क्यू पी ऑर आर. याच पद्धतीनं आपल्याला इथे करायचं आहे. मग काय येणार आहे इथे बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू आलं का, ऑर निगेशन पी अँड पी, मधला ऑर आहे तसाच आहे बरोबर, हा ऑर. त्याच्यानंतर इथे काय, क्यू अँड निगेशन क्यू, क्यू अँड निगेशन क्यू, ऑर आहे ना ऑर, क्यू अँड पी, क्यू अँड पी. हा पण कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. बरं, निगेशन पी अँड निगेशन पी ॲज इट इज. हा काय झाला, निगेशन पी अँड पी एफ झाला. कोणता झाला, काय झाला, एफ. निगेशन ऑफ एनी स्टेटमेंट अँड दॅट स्टेटमेंट अँडने जोडलं तर फॉल्स येतं. ऑर परत क्यू अँड निगेशन क्यू फॉल्सच होतो, ऑर आहे क्यू अँड पी, कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात त्याला. एनी स्टेटमेंट ऑर फॉल्स दॅट स्टेटमेंट राहतं, म्हणून पी अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर फॉल्स इज इक्वल टू काय, निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर ॲज इट इज. फॉल्स ऑर एनी स्टेटमेंट दॅट स्टेटमेंट क्यू अँड पी. आयडेंटिटी लॉ आहे. उलटा लिहिला, कम्युटेटिव्ह लॉ काय म्हणतो, पी ऑर क्यू लिहा किंवा क्यू ऑर पी लिहा. म्हणजे पहिलं स्टेटमेंट नंतर लिहा, नंतरचं स्टेटमेंट पहिल्यांदा लिहा. ऑरमध्ये काही फरक पडत नाही, त्याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणतो. म्हणून मी काय केलं, क्यू अँड पी हा फर्स्टला घेतला, ही ब्रॅकेट सेकंडमध्ये घेतली. ऑरला काही प्रॉब्लेम नाही. बरं, कम्युटेटिव्ह लॉ अँडमध्ये सुद्धा आहे. क्यू अँड पी म्हणा किंवा पी अँड क्यू लॉजिकली इक्विव्हॅलंटच असतात. मी इथे काय लिहिलं, पी अँड क्यू ऑर, ही झाली तुमची राईट हँड साईड. कोणती झाली, आर एच एस. आलं आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन्स कंप्लीट झाला आहे. फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला. टेबल आधी लर्न करा, पूर्ण टेबल लर्न केल्याशिवाय हे येणार नाही. अतिशय अवघड आहे, रूल लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आता सेकंड आहे, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इज इक्वल टू, लॉजिकली इक्वल टू. आता एल एच एस घेऊ आपण. एल एच एस आहे पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. आता दोन्ही ब्रॅकेटमध्ये पी ऑर दिसतं का. मग पी ऑर जर मी कॉमन काढला, त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. ब्रॅकेटमध्ये कोणते टर्म शिल्लक आहे, स्टेटमेंट हा क्यू. इथे मधलं कोण आहे, अँड. इथे कोण आहे, हा अँड इथला घेतला. इथे कोण आहे, निगेशन क्यू. बर, क्यू अँड निगेशन याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. कोणता लॉ, दोन ब्रॅकेटचा मी एकच ब्रॅकेट केला. आता परत कॉम्प्लिमेंट लॉ काय म्हणतो, एनी स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन जर मी अँडने जोडलं, असं आहे ना, पी अँड निगेशन पी, तर फॉल्स मिळतो. काय मिळतं, फॉल्स. म्हणजे इथे काय येणार, पी ऑर एफ. हा कोणता रूल वापरला मी, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. एनी स्टेटमेंट ऑर फॉल्स इक्वल टू काय मिळतं, दॅट स्टेटमेंट. दॅट स्टेटमेंट हा झाला आयडेंटिटी लॉ. हा रूल आहे ना, पी ऑर एफ दिसतो ना, पी ऑर एफ इज इक्वल टू पी. बघा इथे पी ऑर एफ इज इक्वल टू काय दिसतो, पी. हे कसं आहे, तुम्हाला मागच्या पिरियडला सांगितलं होतं. पी जर हे ट्रू असेल, समजा पी जर ट्रू स्टेटमेंट असेल, ट्रू ऑर एफ इज इक्वल टू ट्रू, म्हणजे पीचीच व्हॅल्यू मिळाली. पी जर हे फॉल्स असेल तर फॉल्स ऑर फॉल्स इज इक्वल टू फॉल्स, म्हणजे पीची व्हॅल्यू जी घ्याल तीच बाहेर पडते. आलं लक्षात. हे आलं तुमचं आर एच एस. दिसतोय का आर एच एस, आर एच एस दिसला आहे. तर अशा प्रकारे आपण 2 क्वेश्चन सॉल्व केले. थर्ड क्वेश्चन बघा आता. थर्ड क्वेश्चन्स कोणता आहे सांगा. थर्ड क्वेश्चन, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इज इक्वल टू किती आहे, पी ऑर क्यू. पी ऑर क्यू. बरं, हा थर्ड क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आता आपण काय करूया, पहिल्या दोघांचाच विचार करू, थर्डवाला नंतर. मग पहिल्या दोघांमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो. अँड क्यू दिसतो ना, अँड क्यू, तो कॉमन काढूया. अँड क्यू जर कॉमन काढला तर बोला ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, पी. अँड क्यू तर बाहेर पडला. इथे काय, ऑर. इथे कोण आहे, निगेशन पी. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. परत एनी स्टेटमेंट ऑर निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. कोणतंही स्टेटमेंट ऑरमध्ये बघा, निगेशन बघा इथे, एनी स्टेटमेंट ऑर निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. काय असतं आन्सर, टी. काय असतं, टी. म्हणजे पी ऑर हे लिहायचंच राहिलं ना आपलं. बरं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर लिहूया.
पुढे कोण आहे ऑर, पी अँड निगेशन क्यू, हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे थर्ड लिहायचे राहिले होते आपली. बरं, याच्या पुढे काय पी ऑर निगेशन पी काय मिळतो टी, काय मिळतो टी. अँड कोण आहे पुढं क्यू, पहिली ब्रॅकेट ऑर पी अँड निगेशन क्यू, बरोबर का. बघा पी ऑर निगेशन पी टी मिळाला. मग एनी स्टेटमेंट ऑर निगेटिव्ह ऑफ दॅट टेस्ट स्टेटमेंट टी मिळतं. याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. टी अँड क्यू, टी अँड क्यू क्यू मिळतो, काय मिळतो क्यू. बघा एनी स्टेटमेंट ट्रू अँड एनी स्टेटमेंट, बघा इथे अँडमध्ये बघा टी अँड पी, टी अँड एनी स्टेटमेंट दॅट स्टेटमेंट, टी अँड एनी स्टेटमेंट दॅट स्टेटमेंट आहे ना. मग टी अँड एनी स्टेटमेंट दॅट स्टेटमेंट, पुढे काय ऑर, पुढे पी अँड निगेशन क्यू. इथे टीवाला वापरला म्हणजे हा झाला आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ. आता परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बाहेर ऑर आहे आतमध्ये अँड आहे, म्हणजे काय येणार क्यू ऑर पी, क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह क्यू ऑर पी लिहा किंवा पी ऑर क्यू लिहा, कम्युटेटिव्ह लॉ वापरला. अँड इथे काय आहे एनी स्टेटमेंट ऑर निगेटिव्ह ऑफ दॅट स्टेटमेंट, आत्ताच बघितलं एनी स्टेटमेंट ऑर निगेटिव्ह ऑफ दॅट स्टेटमेंट काय मिळतं टी. इथे काय येणार टी. कोणता रूल वापरला आपण इथे कम्युटेटिव्ह, इथे कोणता आहे कॉम्प्लिमेंट, म्हणजे कम्युटेटिव्ह पण वापरला आणि कॉम्प्लिमेंट पण वापरला, दोन्ही वापरले. बरं, आता हे एक स्टेटमेंट आहे अँड टी. कोणतंही स्टेटमेंट अँडने जोडलं टीला, बघा इथे एनी स्टेटमेंट हे दिसतं ना, अँडने जोडलं टीला तर तेच स्टेटमेंट मिळतं, आलं लक्षात. मग हे स्टेटमेंट अँडनं जोडला टीला तर काय मिळतं, हे स्टेटमेंट मिळतं, म्हणजे काय मिळालं तुम्हाला क्यू. हा कोणता लॉ आहे आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ. समजलं. एनी स्टेटमेंट अँडने जोडलं टीला तर काय मिळतं आयडेंटिटी लॉ. तर राईट हँड साईड आपली आली आहे. आता क्वेश्चन नंबर किती आहे 4, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये बघा 4 आहे का, ठीक आहे 4 बघूया, त्याच्यातही रूल आहे. 4 बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे इथं, निगेशन ऑफ ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू ट्रिपल बॉन्ड म्हणू आपण, म्हणजे याचा अर्थ लॉजिकली इक्वलंट आहे पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. चला, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू वगैरे वगैरे. बघा आता थोडक्यात अशी गोष्ट आहे इथं की आपल्याला निगेशन माहिती पाहिजे. निगेशन माहिती आहे का, हो. आता एक रूल आहे आपल्याकडे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट इम्प्लाइज सेकंड स्टेटमेंट. आपण काय लिहितो सांगा, आपण लिहितो पहिल्यांदा घेतो पहिलं स्टेटमेंट अँड दुसऱ्याच्या निगेटिव्हने जोडतो, पुढं काय करतो ऑर लिहितो ना. एक सेकंड, लक्षात आलं का. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय आहे, पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज अँड सेकंड स्टेटमेंटचं काय निगेशन. इथे पण बघा फर्स्ट स्टेटमेंट काय आहे इथं पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज दिसतंय ना, पुढे कोण दिसतं आहे अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट इथं किती आहे पी अँड निगेशन क्यू, बरोबर का, पी अँड निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू अँड पी अँड निगेशन क्यू, बरोबर का. बरं, आता इथे निगेशन ऑफ कंजंक्शन दिसतं आहे. मग आता हे सॉल्व करू आपण पी ऑर निगेशन क्यू अँड बोला याचं कंजंक्शनचं निगेशन, निगेशन ऑफ पहिला और निगेशन ऑफ दुसरा इथे किती आहे निगेशन ऑफ क्यू. पुढं हां कंजंक्शनचं हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स, इथे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन पी और निगेशन क्यू ॲज इट इज अँड निगेशन पी और निगेशन काय होतं पॉझिटिव्ह, म्हणजे पी और निगेशन क्यू
अँड निगेशन पी ऑर क्यू इज द फायनल आन्सर RHS. आलं आहे. काय केलं आपण, पी इम्प्लाइज क्यूचा रूल वापरला. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं, फर्स्ट स्टेटमेंट अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. अँड याचा अर्थ अँडचं निगेशन काय होतं, अँडचा ऑर होतो, पहिल्याचं निगेशन दुसऱ्याचं निगेशन. ऑलरेडी ते निगेशन आहे, याचं निगेशन 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 काय होणार, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो. ह्या राईट हँड साईड आल्या. समजलं आहे. तर अशा प्रकारे आपण 1.4 कंप्लीट केलेलं आहे. 1.5 आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. ओके बाय.